माता पित्यांना धन्यता प्राप्त करायची असेल तर सात्विक कन्या आणि सात्विक पुत्राची आवश्यकता आहे. 8वा 350 वर्षापूर्वीचा इतिहास. मायबाप राजमाता मासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले, जेव्हा शहाजीराजे भोसले आबासाहेब बेंगलोरच्या प्रांतामध्ये हाडाची कण रक्ताचं पाणी करत होते, त्यावेळेस त्यांनी शिवबाराजांना पुणे सुपे चाकणची जहागिरी बहाल केली. आणि पुणे सुपे चाकणची जहागिरी बहाल केल्यानंतर अरे बाप, हाडाची कण रक्ताचं पाणी बेंगलोरच्या प्रांतात करत होता. माझ्या शिवबाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करावं, बापाच्या मनातली इच्छा शिवबाराजांनी वयाच्या 16 वर्षी पूर्ण केली. झोपलेला जाग केलं, जाग केला उभा केलं, उभा केल्याच्या हाती भगव्याचं निशाण, हिंदवी स्वराज्याच्या विचारांची तलवार देऊन प्रत्येक मराठी मातीतील मराठी माणसाच्या पाठीचा कणा ताट केला. मायबाप त्या शिवबाराजांनी सुद्धा माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली. 16 जानेवारी हा दिवस येतोय. काही दिवसामध्ये 16 जानेवारी या दिवशी छत्रपती शंभूराजे यांचा राज्याभिषेक दिन आहे. मायबाप पण शंभूराजे यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हा आम्हाला मायबाप शंभूराजांचं चरित्र ज्यावेळेस पाहतो तेव्हा बापावरचं असणारं प्रेम शंभूराजांचं तुम्हा आम्हाला पाहायला मिळायला लागतं. अरे बाप, छत्रपती शिवाजी महाराज या जगाच्या पाठीवरून निघून गेले, पण बापाच्या अंत्यविधीला सुद्धा शंभूराजाला उपस्थित राहता आलं नाही. केवढं मोठं दुर्दैव आहे मायबाप. यापेक्षा कुठलं दुःख असलं पाहिजे. राजा आहे स्वराज्याचा, पण बाप गेल्यानंतर बापाच्या अंत्यविधीला सुद्धा षड्यंत्रामुळे त्याला उभं राहता आलं नाही, जाता आलं नाही. किती मोठं दुःख आहे शंभूराजाच्या आयुष्यात. 16 जानेवारीला राज्याभिषेक आहे शंभूराजांचा. मायबाप खरं तर जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आम्ही म्हणतो. लढावे तर शुभासारखे आणि मरावे तर छत्रपती शंभूराजांसारखे. धर्मासाठी आत्मबलिदान काय असतं? हिंदू धर्मासाठी स्वतःचं आत्मबलिदान दिलं, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक या मातीला अर्पित केला माझ्या छाव्यानं. जीभ काटली गेली शंभूराजांची, झुकले नाही शंभूराजे. डोळ्यामध्ये तप्त सळा गेल्या, झुकले नाही शंभूराजे. लढत राहिले या हिंदू धर्मासाठी, या मातीसाठी. आणि हिंदू धर्माकरता स्वतःच्या प्राणांची आहुती याच मातीमध्ये शंभूराजांनी दिली. महाराष्ट्रातला माझा एक कवी महेश भोसले सांगायला लागतो, मायबाप किड्या मुंग्यांसारे तर सारे जगतात मरतात, किड्या मुंग्यांसारे तर सारे जगतात मरतात, पण छत्रपती शिवरायांसारखं जग आणि छाव्यासारखं मर म्हणतंय. सळसळतं रक्त माझं देशासाठी सांड म्हणतंय, प्रेमासाठी लढणारं मन माझं देशासाठी लढ म्हणतंय, देशासाठी लढ म्हणतंय. मायबाप भजन कीर्तन मनन चिंतन कुणाच्याही दारात कुणाच्याही घरात कधी होत नसतं. जाणारी व्यक्ती भाग्यवंत असावी लागते. अरे कैलासवासी छगन सीताराम जाधव बाबा निश्चितपणे भाग्यवंत आहेत. त्यांच्या जाण्यानंतर आज त्यांच्या चिरंजीवांनी, त्यांच्या कन्यांनी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी ठेवला. हा सोहळा कोणाच्याही दारात कोणाच्याही घरात कधी होत नसतो. त्याकरता ती व्यक्ती भाग्यवंत असावी लागते. निश्चितपणे कैलासवासी छगन सीताराम जाधव भाग्यवंत आहेत. म्हणून सतीशराव, संतोषराव, स्वप्नालीताई, वर्षाताई यांनी हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आपला बाप माणूस देव माणूस केल्यानंतर त्यांच्या आठवणीत ठेवला. विठ्ठल विठ्ठल. मग आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. मग आपलं हित नक्की कशामध्ये आहे? लाडक्या बहिणींना आपलं हित कशात आहे? कशात आहे? लहान मुलांचं हित शिक्षणात आहे. मोठ्या माणसांचं हित कशात आहे? चांगलं कर्म करण्यात. पण आपलं हित आपल्याला समजत नाही. आपलं हित शोधतो आपण कशामध्ये? गाडी, बंगला, पैसा, सत्ता, संपत्ती, सोनं, नाणं. आणि आता संक्रांत आली त्यामुळे तर लय सोनं नाण्याची मागणी केली असेल नवरदेवाकडं.
बायकांनी तर केलीच असेल, पण सोन्याचा रेट पाहून, सोन्याचा दर पाहून थोडेसे म्हटले असतील यंदा काय खरेदी करायला नको. विठ्ठल विठ्ठल. सर्वसामान्य माणसं हित पाहतात, सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला, पण मायबाप संत हित पाहतात देवाच्या नामस्मरणामध्ये. आपलं खरं हित कशामध्ये असेल तर मायबाप हो आपलं हित भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. हित ते करावे ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित करायचं ना तर देवाच्या चिंतनाचं करा. आता हिता करता बघा सगळे पळायला लागलेत, वाड्या वस्त्या जायला लागलेत. कधी 5 वर्षात कधी कोणाचं दार ठोठावलं नाही, पण दार ठोठवायला लागलेत. कधी 5 वर्षात कधी विचारलं नाही कार्यकर्त्याला, पण आता कार्यकर्त्याच्यासुद्धा पाया पडायला लागलेत. का? आता हिताचा दिवस आलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची धुमाकूळ चाललेले आणि प्रत्येक उमेदवार इच्छुक आहे. कार्यकर्त्यांना डिमांड आलं आहे आणि प्रत्येकाच्या दारामध्ये आता नेते पाहू लागलेत. मग पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असो, लग्नाचा कार्यक्रम असो, बारशाचा कार्यक्रम असो, सावडण्याचा कार्यक्रम असो, कधीही कोणाच्या सुखदुःखात काहीजण जातात काहीजण जात नाहीत, पण आज सगळीकडे जायला लागले. का? हिताचा विषय. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. प्रत्येकाने स्वतःच्या हिताकरता जागृत राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे. मग जागं कुठं राहिलं पाहिजे? जागं कुणाला राहण्याचा उपदेश तुकोबराय करतायत. झोपलेला जागं करण्याचं काम तुकोबराय करतायत. क्रोध माया मत्सर लोभ याच्यामध्ये जो झोपी गेलाय त्याला जागं करण्याचं काम या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय करतायत. ते म्हणतायत की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो आपुल्या हिताकरता जागृत असतो त्याच्याच माता पित्याला धन्यता प्राप्त होत असते आणि माता पित्याला धन्यता प्राप्त करण्याकरता जागं राहिलं पाहिजे. मग हिताच्या ठिकाणी जागं राहत असताना नक्की जागं कुठं राहिलं पाहिजे? पुण्यस्मरणाचं कीर्तन हे काय टिवल्या बावल्याचं कीर्तन नसतं चंद्रकांतराव, विनोदाचं कीर्तन नसतं. पुण्यस्मरणाचं कीर्तन हे गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती प्राप्त करण्याकरता जगाच्या मालकाला प्रार्थना करण्याचं कीर्तन असतं. पण आता कीर्तन या शब्दाचा उलटा अर्थ केला काहींनी आणि त्याचं स्वरूप दिलं. पण कीर्तन म्हणजे नक्की काय आहे? मौली महाराज संतांनी फार सुंदर सांगितलं कीर्तन म्हणजे नक्की काय. कीर्तन चांग 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 कीर्तन चांग. होय अंग हरी रूप 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 होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अरे कीर्तन हे हरिरूप होण्याचं माध्यम आहे. कीर्तन हे समाजाच्या उद्धाराचं माध्यम आहे. बाप हरीला स्वतःचा देह आत्मसमर्पित करण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. मायबाप जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर सांगितलंय. ज्या गावामधील माणसं अखंड हरिनाम सप्ताह करत नाहीत, ज्या गावामधील माणसं अखंड हरिनाम सप्ताह करत नाहीत, पांडुरंगाचं भगवंताचं नामस्मरण करीत नाहीत,
ते गाव म्हणजे मायबाप हो स्मशान आहे आणि त्या गावातली माणसं म्हणजे भूत आहेत. स्मशान ते भूमी प्रेत रूप जान सेवा भक्तिहीन ग्रामवासी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, स्मशान ते भूमी प्रेत रूप जान सेवा भक्तिहीन ग्रामवासी. ज्या गावातील माणसं भगवंताची सेवा करीत नाहीत, ईश्वराचं नामस्मरण करत नाहीत, ते गाव म्हणजे स्मशान आहे आणि त्या गावातली माणसं म्हणजे भूत आहेत. मायबाप विठ्ठल विठ्ठल. मग आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. या माता पित्यांना धन्यता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या हिताकरता जागृत राहावं लागेल. अरे आम्हाला संतांनी सुद्धा काकड्यामध्ये फार सांगितलं की कुठं जागा राहिलं पाहिजे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवी माता चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन. मिथ्या सर्व आहे हे जाणून शरणरी गा देवासी. बोलू नका बरं का महिला मंडळ शांत राहा जरा, बोलू नका. मायबाप जागर राहायचं हिताच्या ठिकाणी कुठं राहिलं पाहिजे. एक धन म्हणजे पैसा, पैशाच्या ठिकाणी जागर राहिलं पाहिजे. पैसा काटकसरीनंच वापरला पाहिजे. खिशात असल मनी तर पोरानो माग लागतील. खिशात असल मनी तर माग लागतील 17 जणी, असं एक गाणं आहे. पैशाच्या ठिकाणी धनाच्या ठिकाणी जागर राहिलंच पाहिजे. धन दारा, दारा म्हणजे पत्नी, पत्नीच्या ठिकाणी जागर राहिलंच पाहिजे. काय राहिलं पाहिजे? जागर राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र म्हणजे आपली लेकरं, आपली मुलगी, आपला मुलगा यांच्या ठिकाणी जागर राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र जन म्हणजे भावकी गावकी ह्यांच्या ठिकाणी जागर राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू म्हणजे भावाच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. सोयरे म्हणजे पाहुण्यांच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. आणि यांच्या ठिकाणी आपण जागा राहिलो की आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम झालं, आयुष्य सुखी झालं. कारण सगळ्यात जास्त त्रास हेच देतात. विठ्ठल विठ्ठल. आणि यांच्या ठिकाणी जागा राहण्याचा उपदेश जगद्गुरु तुकोबराय आपल्याला करतायत. आणि यांच्या ठिकाणी जर आपण जागा राहिलो तर आपल्या माता पित्यांना निश्चितपणे धन्यता प्राप्त होणार. अभंगाचं पहिलं चरण. आपुली आहिता आपुली आहिता जोते जागता. आपुली आहिता जोते जागता. आपुली आहिता आपुली आहिता जो आसे जागता. 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 धन्यवाद पिता दयातिया. धन्यवाद पिता दयातिया.
धन्य माता पिता तया जिया कोळी गंगा पुत्र कोळी गंगा पुत्र होती रे जातिका कोळी गंगा पुत्र होती रे जातिका कोळी गंगा पुत्र कोळी गंगा पुत्र होती रे जातिका कोळी गंगा पुत्र होती रे जातिका कोळी कन्या पुत्र होती ते जातिक कोळी कन्या पुत्र होती ते जातिक कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक धन्य माता पिता आपली आईता रोज जागता धन्य माता पिता दया दिया धन्य माता पिता दया दिया दया दिया दया दिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ऐ बाळांनो, शिक शिक शिक. मला सांगा, घरी तुम्ही वडिलांच्या बायकोला काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? मम्मी मम्मी म्हणता. तू काय म्हणतो बाळा? बाळा तर लागलं हसायला. ते म्हणतात आम्ही घरी वडिलांच्या बायकोला मम्मी म्हणतो. मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप आणि आमच्या आयुष्याचा झाला लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळलं नाही. सांगायचं इतकंच, माता पित्यांना धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर मायबाप हो, कुळामध्ये सात्विक कन्या पाहिजे, सात्विक पुत्र पाहिजे. आणि सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र असून चालणार नाही. जर तो सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र असेल तर त्याचा हरिक, त्याचा आनंद विठोबाला सुद्धा वाटेल. माता पिता